18 ऑगस्ट स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे. महेंद्रसिंग धोनी जे रिटायर झाले त्यांच्याशी रिलेटेड. एंड ऑफ अ रन, एडिटोरियल काय म्हणते नेमकं बघा आता. एंड ऑफ अ रन, एक जो रन होता, रन दोन अर्थाने वापरला जातं. रन म्हणजे नाउन फॉर्म म्हणून वापरलं जातं. एक जो असतो तो स्कोअर जे म्हणतो आपण त्याच्याशी रिलेटेड, आणि एक ट्रेंड ज्याला म्हणतो तर त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे. मग रनचा जो काही ट्रेंड होता तो काय झालाय, जरा एंड झालाय, त्याच्याशी रिलेटेड. ऑन एम एस धोनी रिटायरमेंट फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट, इंटरनॅशनल क्रिकेटमधून जे काही धोनी यांची रिटायरमेंट आहे तर त्या रिटायरमेंटशी रिलेटेड एडिटोरियल आहे. ओके, लेट्स स्टार्ट. काय करायचं आपल्याला, पहिले वोकॅब डिस्कस करायची, नंतर पॅरा arrange sentence properly in the given time, that is 2 minutes only. Discuss the correct sequence along with explanation. ठीक आहे. चला vocab बघून घेऊ. littered with म्हणजेच काय, टू कंटेन अ लॉट ऑफ समथिंग. थोडक्यात लिटर म्हणजेच कंटेन असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे काहीतरी असणं त्याच्यामध्ये. स्प्लेंडेड मीन्स आकर्षक, शानदार. मॅग्निफिशंट, व्हेरी इम्प्रेसिव्ह. ऍस्थेटिक म्हणजेच काय की सायकोलॉजिकल रिस्पॉन्स मध्ये जर आपण बघितलं की त्याला अट्रॅक्टिव्ह आपण थोडक्यात म्हणू शकतो. त्याच्यानंतर ऍथलेटिसिझम म्हणजेच काय, फिजिकल क्वालिटी, जे एखादा स्पोर्ट पर्सन जो असतो त्याची असणारी फिजिकल क्वालिटी. औरा म्हणजेच काय, एक काळ म्हणू शकतो आपण, किंवा गौरव पण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. ब्रिज्ड ऍडजेक्टिव्ह वाला फॉर्म आहे. अब्रिज म्हणजेच काय, ऑफ अ पीस ऑफ रायटिंग म्हणजेच काय, थोडक्यात सांगणं. माइंड बॉगलिंग म्हणजेच काय, ॲस्टॉनिशिंग, विलक्षण, सरप्राइझिंग. ॲस्ट्यूट मीन्स हुशार, चतुर, बुद्धिमान. पेपटॉक म्हणजेच प्रोत्साहन देणं. आणि वॉग्यू म्हणजेच प्रसिद्धी किंवा लोकप्रियता. ठीक आहे. चलो. धोनीज रिटायरमेंट मार्क्स द एंड ऑफ एन इरा इन विच इंडिया वॉन ऑल द बिग वन्स. इंडियाने आतापर्यंत ज्या काही बिग मोठ्या मोठ्या ज्या काही विक्ट्रीज आहे त्या जिंकलेल्या आहे, तर त्या इराचा म्हणजे त्या काळाचा हा काय होतोय, एंड होतोय. बघूयात काय. रेडी सगळेजण, स्टार्ट. ओके, टाइम अप. बोलो, what will be the correct sequence? BCAD. बर, सी. अजून बोला, पटपट बोला. ठीक आहे. बघा, जी हेडलाईन होती त्या हेडलाईन नुसार जर मी बघितलं, समजा काय हेडलाईन, इट इज रिलेटेड टू क्रिकेट. ठीक आहे, बी म्हणतात. ठीक, क्रिकेट इन इंडिया. ठीक आहे, म्हणून बी पहिला ऑप्शन येणार आहे. मग बी पहिला ऑप्शन असणार आहे, शोधा. बी पण आहे, सी पण आहे आणि डी पण आहे. ए ऑप्शन कटला.
ठीक आहे. उरले किती ऑप्शन? 3 ऑप्शन पैकी बघू आता. क्रिकेट इन इंडिया हॅज ऑफन बीन लिटर्ड विथ स्टेरिओटाइप्स. मग क्रिकेट जे आहे इंडियामधलं ते बऱ्याच वेळेस आपण बघतो की वेगवेगळ्या पद्धतीचे व्ह्यूज जे आहेत त्याने ऑलरेडी जे आहे तर त्यामध्ये कन्सिडर केलेले असतात. मच अकिन टू ग्रेट इंडियन रोप ट्रिक. जर आपण यालाच लांब बी आणि सी सेम आहे. ओके ठीक आहे. हे दोन्ही पण कन्सिडर करता येईल, दोन्ही पण होईल. बीसीएडी दोन्ही पण सेमच आहे. ठीक आहे, दोन्ही पण करेक्ट आहे. चुकून हे झालंय, सेमच ऑप्शन आले. बीसीडीए असायला पाहिजे होतं ते, बी ऑल ऑप्शन. ठीक आहे. ऑफन लिंक्ड टू रॉयल ग्रेट इंडियन रोप ट्रिक. बघूयात मग नेमका आन्सर काय आहे. बीसीएडी करेक्ट आन्सर आहे. क्रिकेट इन इंडिया हॅज ऑफन बीन लिटर्ड विथ स्टेरिओटाइप्स व्ह्यूज. वेगवेगळे व्ह्यूज जे आहेत ते इंडियन क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मच अकिन टू द ग्रेट इंडियन रोप ट्रिक. आपण जर कन्सिडर केलं आणि पहिल्यापासून रोप ट्रिक म्हणजेच काय, एक पोएटिक मॅनर मध्ये त्याला घेतलेलं आहे की रोप ट्रिक जर इंडियन हिस्ट्री जी आहे त्याला आपण कन्सिडर केलं तर त्याच्याशी रिलेटेड जर विचार केला तर द गेम वॉज रेड्यूस टू द ट्रोप्स ऑफ रिस्टी बॅट्समन अँड मॅजिकल स्पिनर्स. मग जर आपण पूर्ण हिस्ट्री जी आहे ती रोप ट्रिक जर आपण पूर्ण जर बघितलं तर त्या माध्यमातून दिसतं की गेम जो आहे तो रिड्यूस टू ट्रोप्स म्हणजेच काय, ग्रुप वगैरे म्हणू शकतो आपण किंवा ट्रेंड म्हणू शकतो. ऑफ रिस्ट, जो आपले गेम आहेत ते कसे आहेत, रिस्टी बॅट्समॅन, रिस्टी मीन्स ते पण जे रिस्ट असतं, रिस्टनी खेळणारे जे म्हणतो, अँड मॅजिकल स्पिनर, आणि स्पिनर्स जे आहेत यांनी सगळा भरलेला असा आपला गेम आहे. द स्पोर्ट वॉज ऑल्सो ब्लिंकर्ड टू एन्शियंट जिओग्राफिकल काउंटर्स. मग जर आपण बघितलं की हा जो स्पोर्ट आहे हे काय रेस्ट्रिक्टेड आहे, लिमिटेड आहे. एन्शियंट जिओग्राफिकल काउंटर्स मीन्स शेप्स. मग जर आपण बघितलं तर जुन्या जिओग्राफिकल जे एरिया आहे त्यांना रेस्ट्रिक्टेड असं हा स्पोर्ट जो आहे तो पहिल्यापासून होता. ऑफन लिंक टू रॉयल्टी ऑर द ईस्ट वाईल ब्रिटिश प्रेसिडेन्सीज ऑफ बॉम्बे, मद्रास अँड कलकत्ता. मग जर आपण बघितलं तर पूर्वीपासून जो आहे, पूर्वीचा जर आपण विचार केला तर ब्रिटिश प्रेसिडेन्सीज ज्या होत्या, ज्या मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता यांच्याशी रिलेटेड किंवा रॉयल याच्याशी रिलेटेड आपल्याला त्या बघायला मिळतात. डिस्पाइट दिस बॉक्सी रेफरन्सेस, बॉक्सी मीन्स कलेक्शन, कलेक्टिव्ह रेफरन्सेस, या सगळ्या बॉक्सी रेफरन्सचा विचार करून कपिल देव इमर्ज ॲज अन ऑलराऊंडर फ्रॉम हरियाणा. कपिल देव हे जे इमर्ज मीन्स येणं किंवा आगमन होणं. ॲज अन ऑलराऊंडर, कपिल देव हे जे आहे तर ते काय झाले, ऑलराऊंडर म्हणून हरियाणा मधनं ते यामध्ये आले, टीम मध्ये आले. इट वॉज महेंद्रसिंग धोनीज टर्न टू स्टन द पंडिट्स. आणि मग त्यांच्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांचा टर्न होता की ज्यांनी काय केलं, स्टन केलं. स्टन मीन्स ॲस्टॉनिश करणं, चकित करणं. द पंडिट्स मीन्स इट इज द संस्कृत वर्ड, त्याला इंग्लिश मध्ये आपण एक्सपर्ट म्हणू शकतो. ठीक आहे. सो एक्सपर्ट लोक जे आहेत त्या सगळ्यांना त्यांनी काय करून टाकलं, महेंद्रसिंग धोनीने ॲस्टॉनिश करून टाकलं, चकित करून टाकलं. कुणाच्या नंतर, कपिल देवच्या नंतर. हेलिंग फ्रॉम झारखंड, हेलिंग याबद्दल आधी पण आपण बघितलं. हेल मीन्स येणं. हेलिंग फ्रॉम झारखंड, झारखंड मधनं आल्यानंतर. नेवर प्रिव्हियसली नोन फॉर इट्स प्रॉवेस इन द विलो गेम स्किल. प्रॉवेस मीन्स स्किल, विलो मीन्स लार्ज. ऍक्च्युअल विलो हा शब्द ट्रीशी रिलेटेड, जो पसरलेला, स्प्रेड झालेला आहे त्याच्याशी रिलेटेड म्हटलं जातं, पण इथं त्याच मॅनरने गेम साठी वापरलेला आहे. असा गेम की मोठा गेम जो आहे त्यामध्ये आतापर्यंत कधीही त्यांनी त्यांची स्किल जी आहे ती दाखवली नव्हती. धोनी केप डिसमॅन्टलिंग, धोनी यांनी डिसमॅन्टल करणं म्हणजेच काय करणं, कीप इन टू पीसेस, त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये हे करणं, बनवणं. क्लिंचेस ॲज ही बिल्ट अ स्प्लेंडेड करिअर दॅट डिफाईन ऑड्स अँड टेक्निकल बेंचमार्क्स. मग जर आपण बघितलं तर आतापर्यंत कोणताही गेम झारखंड मधनं आल्यानंतर मोठ्या एखाद्या गेम मध्ये कधी पार्टिसिपेट केलेलं नसताना धोनी यांनी काय केलं की डिसमॅन्टल केलं. वेगवेगळे क्लिंचेस जे होते, जे काही सेट रेकॉर्ड वगैरे म्हणतो आपण, तर ते सगळे जे होते त्यांना काय केलं, डिसमॅन्टल केलं. त्यांना तुकड्या तुकड्यांमध्ये डिसमॅन्टल करून टाकलं. आणि एक स्प्लेंडेड करिअर, एक चांगलं, उत्कृष्ट, शानदार ज्याला म्हणतो आपण, स्प्लेंडेड मीन्स शानदार किंवा उत्कृष्ट असं करिअर जे आहे, जे काय दाखवतं, डिफाईड मीन्स डिसओबे करणं. ऑड्स अँड टेक्निकल बेंचमार्क्स, जे काही ऑड्स होते, जे डिफाय करणं म्हणजेच काय करणं, डिसओबे करणं. ऑड्स जे काही चुकीच्या गोष्टी होत्या किंवा जे काही टेक्निकली बेंचमार्क सेट करण्यात आलेले होते, जे रेकॉर्ड म्हणू शकतो आपण,
तर त्यांनी काय केलं, तोडून टाकलं एक चांगलं करिअर बनवून. ओके, चला नेक्स्ट. रेडी सगळेजण? सेकंड. बोलो सीक्वेंस. बोलो जल्दी जल्दी. नाही समजलं, ठीक आहे. बघा डी. बर, मला एक सांगा, मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं, मागचं जे होतं वाक्य त्यामध्ये नेमकं काय होतं? हेलिंग फ्रॉम झारखंड, झारखंड मधनं आल्यानंतर, ठीक आहे. मग आता पुढे जे असणार आहे, पुढे काय असणार आहे, तिथून आल्यानंतर नेमकं काय काय केलं त्याच्याशी रिलेटेड, ठीक आहे. म्हणजेच काय, बॅट्समन, ऍज अ बॅट्समन, मग त्याच्याबद्दल विशेष करून सांगितलं जाईल. म्हणून काय येईल, ए सुरुवातीला येईल. पण मग ए सुरुवातीला आलेले 3 ऑप्शन आहे, ए, बी आणि सी, ठीक आहे. मग सारखेच वाटतंय सगळे, बघू आपण नेमकं काय. पहिलं, ऍज अ बॅट्समन इन अँड विकेट किपर, जसं की बॅट्समन म्हणून आणि विकेट किपर म्हणून. ऍस्थेटिक्स वॉज नॉट हिज स्ट्रॉंग पॉइंट. ऍस्थेटिक्स मीन्स सौंदर्य म्हणतो आपण, किंवा जे लुक्स असतात ते त्याचा स्ट्रॉंग पॉइंट नसताना सुद्धा, बट सुप्रीम ऍथलेटिसिझम, पण त्यांचं ऍथलेटिसिझम म्हणजेच काय, स्ट्रॉंग हेल्थ ज्याला म्हणतो आपण, स्पोर्टमन म्हणून जे असायला पाहिजे ते चांगलं होतं. इनेट टॅलेंट, इनेट मीन्स इनबिल्ट, इन्क्लूड करू शकतो आपण. मग जे असणारं टॅलेंट आहे, अ काम हेडेड म्हणजे शांत डोकं, अँड रिमार्केबल इफेक्टिव्हनेस इन द क्रंच, आणि खेळताना किंवा जे पण काम करताना इफेक्टिव्हनेस, परिणामकारक काम होतं. मेड हिम अन आउटस्टँडिंग प्लेअर, या सगळ्या गुणांमुळे ते कसे प्लेअर होते, आउटस्टँडिंग प्लेअर होते, जरा वेगळे, सगळ्यांपेक्षा वेगळे प्लेअर. मग पहिले जे सांगितलं त्याला कनेक्ट करणारा हा पॉइंट आहे. पहिले जे म्हटलं होतं की काय, झारखंड मधनं आल्यानंतर मग त्यांच्या क्वालिटीज सांगितल्या, म्हणजे पहिले आले मग क्वालिटीज सांगितल्या, ठीक आहे. म्हणून ए आला फर्स्ट. त्याच्यानंतर इन द फर्स्ट इन्स्टन्स, मग आपण जर बघितलं, इन द फर्स्ट इन्स्टन्स बीसीसीआय इश्यूड अ स्टेटमेंट, नाही, बीसीसीआय स्टेटमेंट दिलं लगेच नाही येणार. नंतर हीशी रिलेटेड कोणता शब्द आहे बघा, द इनिशियल रिएक्शन ऑफ ओव्हरवेल्मिंग शॉक क्विकली बिकम अन ऍक्सेप्टन्स ऑफ हिज क्विक्स, नाही. इफ देअर वॉज अ पॅटर्न टू हिम इट वॉज हिज अनप्रिडिक्टेबिलिटी, हा येऊ शकतो. म्हणून मग एच्या नंतर येईल डी. का बरं, बघा हिम आलेला आहे, ठीक आहे. मग हिम हा शब्द काय सांगतोय, बॅट्समन जो आहे त्याबद्दल कन्सिडर करतोय आणि पुढे सांगतोय. म्हणून मग जो करेक्ट असेल तो कोण असेल,
सी वाला ए च्या नंतर डी येणारा एकुलता एक ऑप्शन आहे तिन्ही मधले. ठीक आहे. इफ देअर वॉज अ पॅटर्न टू हिम, मग जर हा त्यांचा पॅटर्न कन्सिडर केला तर इट वॉज हिज अनप्रिडिक्टेबिलिटी, त्यांच्याबद्दलची ही अनप्रिडिक्टेबिलिटी होती. बी इट द वे ही डील्ड विथ द ऑपोजिशन बॉलर, जे ऑपोजिशनला जे काही बॉलर असेल त्या बॉलरला पहिल्या क्वालिटी सांगितल्या, त्यामध्ये ऍडिशनल क्वालिटी सांगितल्या त्या, म्हणून डी त्याच्यानंतर येईल. बॉलर्स नंतर लीड इंडिया, जे भारताला लीड करणार आहे, अँड टाइम हिज गुड बाईज, आणि त्यांचा जो वेळ आहे तो गुड बाईचा. ही डील्ड विथ ऑपोजिशन बॉलर, led India and timed his goodbyes from tests in 2014 or limitless overs international cricket this Saturday. आणि 2014 मध्ये टेस्ट ज्या आहेत त्याला गुड बाय केलं, आणि नंतर लिमिटेड ओव्हर्स आणि लिमिटेड ओव्हर असणाऱ्या अशा इंटरनॅशनल क्रिकेटला सॅटरडेला काय केलं, गुड बाय केलेला आहे. ठीक आहे. आता हे मग ह्याचा परिणाम काय झाला तो सांगितलेला आहे. In the first instance, the BCCI issued a statement, and in the second, the former India captain picked Instagram as his medium. पहिल्यांदा स्टेटमेंट जे आहे ते BCCI ने घेतलं आणि याबद्दल, आणि दुसरं जे आहे तर इंडियन कॅप्टन जे आहेत त्यांनी काय केलं, इंस्टाग्रामचा वापर केला हे सांगण्यासाठी मीडियम म्हणून. द इनिशियल रिॲक्शन ऑफ ओव्हरवेल्मिंग शॉक क्विकली बिकेम अन ऍक्सेप्टन्स ऑफ हिज क्वर्क्स, अँड देन इट इज संक इन अँड इरा हॅड एंडेड इन इंडियन क्रिकेट. सुरुवातीची रिॲक्शन ही ओव्हरवेल्मिंग शॉक होतं, म्हणजेच काय, खूप जास्तीचा शॉक होता. क्विकली बिकम अन ऍक्सेप्टन्स ऑफ हिज क्वर्क्स. क्वर्क्स मीन्स थोडक्यात आपण ते पटकन अँग्री वगैरे होणं जे म्हणतो, दॅट इज द क्वर्क्स, त्याची क्वालिटी. सो मग याला पहिल्यांदा सगळ्यांना शॉक बसला आणि नंतर सगळ्यांनी त्यांना काय केलं, ऍक्सेप्ट केलं. अँड देन इट संक इन. संक मीन्स सिंक, सॅंक, संक. ठीक आहे. सिंकचं भूतकाळ जे आहे दॅट इज द संक फॉर्म, पास्ट पार्टिसिपल. इन अँड इरा हॅड एंटेड इन इंडियन क्रिकेट. आणि मग अशा तऱ्हेने एक इरा जो होता, एक काळ जो होता, तो काय झाला याच्या माध्यमातून एंड झाला. कळलं सगळ्यांना? क्लिअर? चलो नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. रेडी सगळे? स्टार्ट. ओके. व्हाट इज द करेक्ट सिक्वेन्स? बोलो. काय असेल करेक्ट सिक्वेन्स सांगा. If Saurav Ganguly helped India tide past the match fixing crisis of 2000,
Dhoni took his side to greater heights and India became the #1 team in Test during 2019. याचा आन्सर सांगणार होते ए. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ए. का बरं चेक करू. ठीक आहे. If Saurav Ganguly helped India tide past the match fixing crisis of 2000, 2000 मधलं जे काही मॅच फिक्सिंगचा जो काही क्रायसिस होता, सौरव गांगुली जे आहे तर त्यांनी इंडिया टाइड पास्ट द मॅच फिक्सिंग क्रायसिस. धोनी टूक हिज साइड टू ग्रेटर हाइट्स अँड इंडिया. मागचा आपण 2000 मधला काळ जर बघितला तर मॅच फिक्सिंग मध्ये जे अडकलेला होता, तर धोनी यांनी काय केलं तर त्याला ग्रेटेड हाईट वरती घेऊन गेले अँड इंडिया बिकम द #1 टीम इन टेस्ट ड्युरिंग 2009. 2000 मधला जो काळ होता, ज्या वेळेस धोनी यांनी सुरुवात केली समजा तिथपासून तर 2009 पर्यंत आपण जर बघितलं तर धोनी यांनी काय केलं तर ते जे क्रायसिस आहे त्यातून बाहेर येऊन 2009 मध्ये विनर टीम जी आहे तर विनिंग टीम जे म्हणतो आपण तर ते मॅच जे आहे ते जिंकून दिलेलं आहे. मग एक वेगळ्या हाईट वरती इंडियाला जे आहे तर पोहोचवलेलं आहे. बट इट वॉज ODI अँड 2020 दॅट एनहान्स धोनीज ऑरा. ऑरा म्हणजे गौरव. मग जर आपण बघितलं तर ODI वन डे मॅच आणि 2020 यांनी काय केलं, धोनीचं जे काही गौरव आहे तो अजून जास्त वाढवला. टेस्ट मध्ये तर वाढवलंच, पण सोबत या सगळ्यांमुळे अजून जास्त वाढवलं. इट वॉज इन द अब्रिज्ड व्हर्जन. अब्रिज्ड म्हणजेच काय की अब्रिज्ड योग्य म्हणतो आपण त्याला. इट वॉज द अब्रिज्ड व्हर्जन दॅट ही वॉज ऍट हिज सुप्रीम बेस्ट. मग जर आपण बघितलं तर ते एकदम योग्य होतं, एकदम चांगलं व्हर्जन होतं. कशाचं? सुप्रीम बेस्ट, सगळ्यात चांगल्या पद्धतीने काम करणं. फ्लेक्झिंग दोज हेलिकॉप्टर सिक्सेस. मग जे हेलिकॉप्टर शॉट त्यांचे जे आहेत ते फेमस होते, या फ्लेक्झिंग त्यांनी ते केलेले. इफेक्टिंग माइंड बॉगलिंग स्टम्पिंग्स, आणि खूप चांगल्या पद्धतीच्या ज्या काही स्टम्पिंग्स आहेत ते करणं. बिंग ऍस्टिट इन हिज फील्ड प्लेसमेंट्स, ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं. रनिंग बिटवीन विकेट सिमिंगली ऍट द स्पीड ऑफ लाईट अँड, एकदम स्पीडने जाणं विकेट घेण्यासाठी आणि खूप जास्त स्पीडने ते काम करणं. अँड मेकिंग हिज मॅन बिलीव्ह दॅट दे कुड विन बिग ट्रॉफीज, आणि सगळ्यांना बिलीव्ह करून देणं की आपणही मोठ्या ट्रॉफीज ज्या आहेत ते जिंकू शकतो. हे सगळे त्यांचे चांगल्यातले चांगले व्हर्जन, योग्य असे जे क्वालिटीज आहे त्या यामध्ये दिसल्या. ऍज अ लीडर, एक लीडर म्हणून ही अँकर्ड, त्यांनी अँकर केलं. अँकर्ड मीन्स लीड करणं. इंडिया टू 3, मग इंडियाला जे 3 ट्रॉफीज ज्या आहेत त्या मिळवून दिल्या. ICC टायटल 2000 वर्ल्ड 2020, मग 2007 2020 कप असेल, 2011 मध्ये वर्ल्ड कप असेल आणि 2013 मधला चॅम्पियन ट्रॉफी असेल. तर ह्या सगळ्या काय केलं त्यांनी, एक लीडर म्हणून त्या सगळ्या जिंकून देण्यासाठी जे आहे तर सगळ्यात महत्वाचा रोल प्ले केला. ओके, अँड लास्ट क्वेश्चन, लेट्स ट्राय. ओके, झाला वाचून पटकन, 2च मिनिटं राहिलेले. बोलो, काय असेल मग करेक्ट सिक्वेन्स? सी. बर,
मला एक सांगा, इथे एक कॉमा आहे आणि कॉमाच्या नंतर जे स्मॉल केस मध्ये जे आहे त्यांनी सुरुवात झालेली आहे, म्हणजे सी च्या नंतर डी येणारा ऑप्शन आहे. ठीक आहे, डी डी सी च्या नंतर डी येणारा ऑप्शन. मग सी च्या नंतर डी आलेला ऑप्शन कोणता आहे? एकुलता एक आहे. सी नंतर डी आलेला बघा, बाकी कुठेच सी नंतर डी आलेला नाहीये. मग एक क्ल्यू भेटलं बस, दॅट इज सफिशियंट. सो म्हणून करेक्ट आन्सर असेल डी, बी सी डी ए. का बरं नेमकं चेक करू. बी सी डी ए बघा बरोबर आहे. इन द चेस ही वॉज ऑफन इन द झोन अँड अंटिल एज कॉट अप विथ हिम. मग ते ज्या वेळेस मॅच चेस करायची असेल त्यावेळेस ऑफन इन द झोन, त्या पर्टिक्युलर झोन मध्ये असायचे, आणि अंटिल एज कॉट अप विथ हिम म्हणजेच काय, जोपर्यंत इट वॉज सर्टनली दॅट धोनी विल गाईड इंडिया होम. आणि मग म्हणूनच पूर्ण इंडियन टीमला जे आहे तर काय केलेलं असायचं, एका झोन मध्ये ते घेऊन जात होते. अँड इट वॉज सर्टनली दॅट धोनी विल गाईड इंडिया होम. आणि म्हणून धोनी यांनी काय केलं तर इंडियाला एक प्रॉपरली गाईड केलं इंडियन टीमला. इंडिया म्हणजे कोण? इंडियन टीमला. आणि त्या माध्यमातून हे जे काही चेस आहे, जे काही अचीव केलेले आहेत, त्या ट्रॉफी ज्या म्हटल्या, मग त्याच ट्रॉफीला कंटिन्यू इन द चेस. ठीक आहे. There was an early intelligence about him and during his years as the skipper. Skipper म्हणून काम करत असताना एक वेगळ्या पद्धतीचं इंटेलिजन्स त्यांचं होतं. At times he would sit cross leg in the corridor. कॉरिडॉर मध्ये बसलेले असताना सुद्धा क्रॉस लेग ते बसायचे अँड गिव्ह अ पेप टॉक टू द यंगस्टर्स. पेप टॉक म्हणजेच काय, आता आपण बघितलं पेप टॉक म्हणजे असे टॉक की ज्या माध्यमातून थोडस एनकरेज केलं जाईल. ठीक आहे. मग पेप टॉक म्हणजे थोडस मोटिवेट करणं. मग ते द्यायचे कुणाला? यंगस्टर्सला. ही हॅड इज युनिक स्टाईल. एक युनिक अद्वितीय अशी त्यांची पद्धती होती. अँड इंडियन क्रिकेट विल बी पुअरर विदाउट हिम दो ॲट 39. मग 39च्या काळात जर आपण बघितलं तर जर ते नसतील तर इंडियन टीम जी आहे ती कशी बनून जाईल? पुअरर बनून जाईल, खराब बनून जाईल. द आता इथं कॉमा आलाय म्हणून त्यालाच पुढे कंटिन्यू. द सँड्स ऑफ टाइम वी आर रनिंग आउट फॉर हिम. आणि म्हणून आपण जर बघितलं तर वेळ जी आहे ती त्या हळूहळू त्यांच्या हातातून निघून चाललेली आहे. धोनी द क्रिकेटर वुड स्टील बी इन वाग्यू. वाग्यू मीन्स फेमस असणं. ॲज द चेन्नई सुपर किंग्स कॅप्टन इन द इमिनंट इंडियन प्रीमियर लीग. धोनी हे क्रिकेटर म्हणून अजून काम करतील. ते चेन्नई सुपर किंगचे जे कॅप्टन आहे ते म्हणून ते इमिनंट. इमिनंट मीन्स शायनिंग म्हणतो आपण, उभरतं. मग इंडियन प्रीमियर लीग जे आहे त्याच्यामध्ये ते अजूनही काम करतील. इन द कमिंग इयर्स, येणाऱ्या काळामध्ये, दोज आयपीएल डेज विल ड्विंडल. आयपीएलचे जे काही डेज आहेत ते ड्विंडल झाले, कन्फ्युज करणारे झाले. बट हीज परमनन्स, पण तरी सुद्धा इन द पॅन्थियन मीन्स ग्रुप ऑफ क्रिकेटिंग ग्रेट्स इज अश्युअर्ड. मग पुढच्या